मित्रांनो, आपला खानदेश म्हणजे 47 डिग्रीच्या वरती तापमान, हिवाळ्यामध्ये 10 डिग्रीच्या खाली तापमान। या विपरीत परिस्थितीमध्ये केळी करणं मित्रांनो साधं नाही, कारण रेट तर आपल्या हातात नाहीये, उत्पन्न मात्र आपल्या हातात आहे। एक लक्षात घ्या, जर उन्हाळ्याच्या लागवडी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला पुढच्या 3 ते 4 गोष्टींची आवर्जून खात्री करायची आणि मगच लागवडीचा निर्णय घ्यायचा आहे। माझ्या खानदेशातल्या शेतकरी मित्रांनो, मार्च एप्रिलची लागवड करताय, थोडं थांबा, हा व्हिडिओ बघा आणि मगच लागवडीचा निर्णय घ्या। मित्रांनो, आपला खानदेश म्हणजे 47 डिग्रीच्या वरती तापमान, हिवाळ्यामध्ये 10 डिग्रीच्या खाली तापमान। या विपरीत परिस्थितीमध्ये केळी करणं मित्रांनो साधं नाही, पण तरीसुद्धा मार्च एप्रिलमध्ये माझा शेतकरी राजा प्रचंड मेहनतीने रणरणत्या उन्हामध्ये लागवड करायचा प्रयत्न करतो। पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर उन्हाळ्याच्या लागवडी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला पुढच्या 3 ते 4 गोष्टींची आवर्जून खात्री करायची आणि मगच लागवडीचा निर्णय घ्यायचा आहे। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, जसं आपण म्हणतो की बियाण्याची निवड, मार्च एप्रिलच्या लागवडीसाठी रोप कसं असावं, रोपाची निवड ही तुमची कायम सशक्तच राहिली पाहिजे। रोप तुमचं एकदम मजबूत पाहिजे, तर त्याला 48 डिग्रीच्या वरती तापमानामध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे मित्रांनो। त्याच्यासाठी मुळांचं जारवं हे पूर्ण बांधलं गेलेलं असावं, बुंदा अतिशय कडक असावा, पानं 6 ते 7 असावीत, काळा कुट्ट पानाचा रंग असावा, पानाची जाडीही चांगली असावी। तेच खरं आहे ज्याच्यामध्ये झाड स्वतःचं अन्न तयार करतं, कारण याला खाली गाठ नसते ना, शेवटी जे अन्न तयार होणार आहे हे सगळं ह्या पानामध्येच होणार आहे, म्हणून पानं ही मोठी आणि सशक्तच हवी। दुसरं तुम्हाला मित्रांनो हे करायचं आहे, ज्या दिवशी रोपं येणार आहे त्या दिवशी छानपैकी झाडाखाली उतरवून ठेवायची आणि त्याच्यावर हलकं पाणी मारायचं आहे। आपण कसं आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी तोंडावर पाणी मारतो, तोंडावर पाणी मारल्याने आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं, तसंच रोपांना होत असतं। रोप गाडीमध्ये येतं, त्याला थोडा ट्रान्सपोर्टेशन शॉक लागलेला असतो आणि जसं आपण त्याला पाणी मारतो रोपाला हायसं वाटतं। 2 दिवस रोपाला तुमच्या वातावरणामध्ये सेट होऊ द्या आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 नंतर लागवडीचा निर्णय घ्या। मित्रांनो, अनेक काही शेतकरी आहेत जे सकाळी लागवडीचा निर्णय घेतात, कारण आमच्याकडे मजूर येत नाही। पण मजुरांची व्यवस्था करा, घरच्या लोकांकडून लागवड करा, परंतु मित्रांनो लागवड ही संध्याकाळी 4च्या नंतरच झाली पाहिजे। आम्ही सगळे प्रयोग करून बघितले, आम्ही अर्ली मॉर्निंग प्लांटेशन केलं, दुपारी प्लांटेशन केलं, संध्याकाळी प्लांटेशन केलं। संध्याकाळी 4 नंतरच्या प्लांटेशन अतिशय युनिफॉर्म सेट होतं, त्याला युनिफॉर्म निसवा होतो आणि त्याचं युनिफॉर्म कटिंगसुद्धा होतं। तुम्ही म्हणाल की 5-6 तासाने काय फरक पडतो, पण हा फरक पडतो। तुम्ही ह्या वर्षी स्वतःच्या शेतामध्ये हा प्रयोग करून बघा। मधल्या 2 सऱ्या तुम्ही नेहमी लावता तशी 10-11 वाजेला लागवड करा आणि उरलेला पूर्ण शेत तुमचं संध्याकाळी 4 नंतर लागवड करा आणि फरक पुढच्या वर्षी मला नक्की सांगा। तिसरी आपल्याला मित्रांनो काळजी काय घ्यायची, रोप लागवड करताना छानपैकी रोप काढायचं, त्याचा गट्टा अजिबात फुटू द्यायचा नाही। ज्याचा गट्टा फुटला ते रोप शेवटपर्यंत तुम्हाला त्रास देणार आहे। ते सेट तर लवकर होणारच नाही, पण त्याचा निसवा पण उशिरा होतो आणि कटिंग पण उशिरा होते। आणि हे जे नंतर सेट झालेलं रोप असतं ना मित्रांनो, यांचा घड हा नॉर्मली सेट झालेल्या रोपांपेक्षा हलकाच पडतो, म्हणून रोप हे तुमचं सशक्त पाहिजे, गट्टा फुटला नाही पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायची। छानपैकी खड्डा करायचा, खड्ड्यामध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये रोप लावायचं, दाबून द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला 1-1 मग्गा पाणी या बुंद्यापाशी तुम्हाला टाकायचं आहे। आता बुंद्यापाशी का टाकायचं आहे, तुम्ही म्हणाल की सर आमची ड्रीप चालू असते, मग पाणी टाकायची काय गरज आहे। ज्या दिवशी तुम्ही लागवड करणार आहे त्या दिवशी तुमचं रात्रीचं पाणी त्याला हवंच आहे, ते ड्रीपने चालूच करा, परंतु हा जो 1 मग्गा पाणी आहे हे तुम्हाला मॅजिकल रिझल्ट देतं। हे काय करतं मित्रांनो नक्की आपण शास्त्रीयरित्या एकदा समजून घेऊया। काय होतं, आमचं कोकोपीट आणि तुमची माती याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रोपं लावतात त्याच्यामध्ये एक हवेची पोकळी तयार होते आणि उन्हाळ्याच्या लागवडीला काय होतं की गरम वारा येतो, तो त्या पोकळीमध्ये शिरतो आणि तो बाहेर निघून जातो। तर ही गरम वारा काय करते, त्या मुळांना इजा करते, त्याच्यामुळे रोप शॉकमध्ये जातं आणि थांबून जातं। आधीच त्याला रणरणतं ऊन आहे, त्याच्यामध्ये त्याच्या मुळांना शॉक लागलेला आहे, तर झाड तर तुमचं सेटिंग होण्यापासून राहीलच की। म्हणून हे जे 1 मग्गा तुम्ही पाणी टाकणार आहे हे काय करतं, त्या पूर्ण पोकळीमध्ये शिरतं आणि तुमचं कोकोपीट आणि माती याला एकजीव करायचा प्रयत्न करतं। जेव्हा कोकोपीट आणि माती एकजीव होते त्यावेळेला रोपाची सेटिंग त्याच रात्री तुमची होते आणि आपला हाच उद्देश आहे की रात्रीच्याच वेळेला तुमच्या रोपाचं सेटिंग झालं पाहिजे, कारण जो रात्रीचा पिरियड मिळतो त्याला 4 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी उन्हापर्यंतचा, ह्या पिरियडमध्येच खरं मुळांची निर्मिती होते आणि झाड स्वतःचं सेटिंग करून घेतं आणि तुम्हाला पुढच्या 2 ते 3 आळवण्या, ज्याला आपण ड्रिंचिंग म्हणतो, ह्या करायची गरज पडत नाही मित्रांनो। आपण आता साधा विचार करू, आपण सकाळी मजुरांसाठी सकाळी 10 ते 11 मध्ये लागवड करतो। 10 ते 11 मध्ये लागवड केल्या केल्या बिचारं झाड, माझ्याकडे ते श्रीमंताचं पोर असतं, त्याची आम्ही वर्षभर एवढी काजू बदाम देऊन आम्ही त्याची काळजी घेत असतो। इथून बिचारं रोप तुमच्याकडे शेतामध्ये येतं, त्याला परक झाल्याची भावना येते, पुन्हा तुम्ही त्याला घेता आणि रणरणत्या उन्हामध्ये त्याची लागवड करून टाकता। आता झाड मित्रांनो काय करत असेल, आपण झाड म्हणून जर विचार केला तर तुम्हाला दिसेल की ऑलरेडी त्याला तुम्ही नको त्या वातावरणामध्ये घेऊन गेलेला आहे। अशा वेळेला लागवड करताय की ज्या वेळेला लागवड केल्यापासून पुढचे 4 ते 5 त्याला पूर्ण त्या उन्हाशी झुंजायचं आहे आणि त्या उन्हाशी झुंजल्यानंतर तो त्या स्ट्रेसमध्ये जातो आणि त्या स्ट्रेसमधून निघायला त्याला पुढचे अनेक दिवस लागतात।
झाडा स्ट्रेस स्वतःच कमी करतं, पण त्याला वेळ घेतं. आणि म्हणूनच तुम्ही जर 4 वाजेला लागवड केली तर तुमचं हार्वेस्टिंगचा टाईम आणि सकाळी लागवड केली तर तुमचा हार्वेस्टिंगचा टाईम याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 दिवसाचं अंतर असू शकतं. होय मित्रांनो, आम्ही हे प्रयोग करून पाहिलेले. 15 ते 20 दिवस तुमची हार्वेस्टिंग लवकर होऊ शकते फक्त संध्याकाळी लागवड केल्यामुळे आणि मागून एक मग्गा पाणी टाकल्यामुळे. आणि बरेच शेतकरी मित्र 12-13 महिने प्लॉट चालवतात. माझं असं मत आहे 12-13 महिन्याचा तुम्हाला प्लॉटच चालवायचं तर मग टिश्यू का लावताय? तुम्ही कंदाचंच प्लांटेशन करा. आपण टिश्यू का लावतोय? कारण आपल्याला 10 ते 11 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण हार्वेस्टिंग हवं आहे, की जेणेकरून आपल्याला पुढच्या पिकाचं नियोजन करता येईल आणि पिकाने कमी कालावधी घेतल्यामुळे आपल्या खर्चामध्ये बचत होईल. कारण रेट तर आपल्या हातात नाही आहे, उत्पन्न मात्र आपल्या हातात आहे. म्हणून या छोट्या छोट्या लागवडी घेऊन मित्रांनो मार्च एप्रिलची लागवडी सक्सेसफुल करा. असंच सुदृढ आणि सशक्त रोपांची बुकिंग चालू आहे. अशा रोपांच्या बुकिंगसाठी आम्हाला लगेच संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 72 18 18 64 52. थँक्यू सो मच. रामचे रोप म्हणजे निवांत झोप.